विनायकराव हा तुमच्या तब्येतीत चांगलाच फरक पडलाय बरं का. फरक पडलाय. आता काय फरक पडायचा राहिलाय आता. एकदम मस्त झाली तब्येत. पण बापू ही सगळी किमया त्या औषधांची नाही बरं का, त्या माणसांची. काय पार्टनर, काय चाललंय काय म्हणायचं नेमकं तुमचं? आमचं काय चालणार आहे तेव्हा, बस तुम्ही बोलत. अरे बापू माझ्या तब्येतीची चौकशी करत होती. अहो पण आमच्यासारख्या तरुणांना लाजवलं असं काम करताय की तुम्ही. एकदम ठणठणीत आहे तुमची तब्येत. हा तेच सांगत होतो बापूंना मी आत्ता. मोना, नाश्त्याची तयारी झाली का ग? अहो तेच म्हणते मी, त्या मावशी कुठे दिसत नाही तो. हो बापू, मला पण कुठे दिसल्या नाही सकाळपासून. थांबा मी त्या बाजूला बघून येते. बापू तरी हिला मी 10 वेळा सांगितलं, ज्यात आपलं डोकं चालत नाही ते करत जाऊ नको, पण ऐकल ती मोना कसली. पण अर्धी प्या हुई आजी म्हणताय, त्यांची नीट चौकशी केली का कामावर ठेवायच्या आधी? बापू हा अहो त्या मावशी तिकडे पण नाही आहेत. काय? सकाळच्या पारी काम सोडून म्हातारी गेली कुठं? कामाला येऊन अजून 2 दिवस झाले नाहीत नीट, आणि ही म्हातारी गायब. मोना, मग अशा माणसांवर विश्वास ठेवशील ना तर तोंडावरच पडणार की. हा ना, अर्जा आणि आप्पी पण आता कामावर निघतील ना. बघा की अजून नाश्ता पण नाही, डबा पण नाही. खरंच अवघड आहे राव. दिप्यार नको काळजी करू, नाश्ता होईल डबा होईल. पण अरे हुई आजी गेली कुठं? काय गडबड चालली आहे? काय रे? अर्जा, अरे अमोल कुठे? अमोल? हा अमोल सकाळीच खाली आलाय ना? काय म्हणजे अमोल पण नाही का सकाळ बसलं घरात? अमोल पण नाही म्हणजे अजून कोण नाही करत? अहो दाजी, ती कामवाली म्हातारी पण गायब आहे सकाळपासून. अर्जा, अरे अमोल कुठे ते बघ आधी. सकाळपासून आम्ही पण नाही बघितलं त्याला. दाजी, मला असं वाटतं ती म्हातारीच अमोलला घेऊन गेली असणार आहे. हो छोटे सरकार त्यांना ओळखत नाही तो, आणि छोटे सरकार खूप हुशार आहेत. असं बिना ओळखीच्या लोकांसोबत नाही जाणार ते कुठं बी. अगं मोना, लहान आहे तो नाही गेला तर त्याला घेऊन जायला किती वेळ लागणार आहे सांग बरं? एक मिनिट. त्या भुई आजीला कामावर ठेवण्याच्या आधी चौकशी केली नव्हती का तिची? अहो दाजी, मी चौकशी करायला गेलतो, पण मोना मला म्हणले मी केली तिची चौकशी. अर्जा, तू आत्ताच्या आत्ता अमोलला शोधायला लाग बघू. अर्जुन, अमोल कुठे गेला असेल रे? मला पण टेन्शन यायला लागले आता. आपण इथं बघू बाहेर कुठं आहे का? अमोल, 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 अमोल बाळा. अमोल! दीप, एक काम करतो, तू गेटच्या आजूबाजूला चेक कर, कंपाऊंड दाखव बघ, जा पटकन. मोना चल. बापू तुम्ही एक काम करा, अमोलच्या मित्रांना फोन करा, शौर्य आणि टिनूच्या वडिलांना फोन करा. कदम, तुम्ही या बाजूला बघा, मी इकडे बघतो. अमोल, अमोल! ए अमोल, अमोल! अमोल बाळा. अमोल! अमोल, छोटे सरकार, अमोल, अमोल, छोटे सरकार, अमोल, अमोल. छोटे सरकार. ए बाळा, तुला अमोल माहिती आहे ना? अबघ इथे राहतो, तुमच्यावर खेळा असतो बघ कधी कधी. हो आज सकाळपासून बघितलंस का त्याला? नाही आम्ही आत्ताच आलोय. बरं ठीक आहे, जा बाळा तू. तुला म्हणलेलं मी त्या बाईंना कामावर ठेवू नको. माझं ऐकायचं नाही ठरवलंय का तू? अमोल, अमोल, अमोल. छोटे सरकार, अहो छोटे सरकार. अहो काका, तुम्ही लहान मुलाला बघितलं का? इथं रोज खेळत असतो. नाही बघितलं. बरं. हॅलो टिनू बाळा, बापू बोलतोय. अगं अमोल आलाय की तिकडे खेळायला? नाही? बरं ठीक आहे. हा? नाही ग, तिकडे पण नाही गेला खेळायला. अरे तिकडे पण नाही? नाही. पूर्व कुठं गेला असेल ना सांग. इकडे बी नाही. नाही ना? दाजी, ए दिप्या, काय रे? काय बाहेर बाहेर? अमोल बाहेर पण कुठंच नाही. दाजी,
आता आपल्याकडे कुठलाच पर्याय नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने काम चालू करा. मला पण तसंच वाटते. मी फोन करतो लगेच. मी पण बघते. हो थांबायचंच. अमोल कुठे आहे सांगा आधी. हो तुम्ही नाटकं करू नका काही. खरं ते सांगते हो मी. बघा आम्हाला न सांगता कुठं जात नाही. असं पहिल्यांदा झालंय. अगं बाया, अरे मग त्याचा संबंध तुम्ही माझ्याशी करताय होय हो? कारण तुम्ही एकट्याच घरी नव्हता सकाळपासून. आजी तुम्ही अमोल कुठं आहे सांगणार आहे का नाही, का मी तुम्हाला पोलिसांच्या हवाले करू. नाही. अहो, ऐका हो माझं. खरंच खरंच गरीब म्हातारी आहे. दया करा हो. हे बघा. ही भाजी आणायला मी बाजारात गेले होते हो. खरंच. हो ग बसा हो. असली कारण बाकीच्यांना द्यायची मला नाही. तुमचं वय बघून मी शांत आहे काय. अमोल कुठं आहे सांगा लवकर. ओ दादा, ईश्वर ठेवावं या म्हातारीवर. खरंच कामाशी काम करणारी सरळ म्हातारी आहे हो मी. ओ दादा, तुम्ही असं नाही ऐकलं. तुम्ही चला माझ्यावर. चला माझ्यावर चला तुम्ही. कुठे नेताय? बाजी चला तुम्ही. दिदे, चला तुम्ही. या दिदे दाजी. काय हो अमोल कुठे आहे माझा. या दादा, तुम्ही मी का ते सांगते. मला खरंच माहिती नाही गं मुली, खरंच. अहो तुम्हाला माहित नाही मग गेला कुठे तो. तिकडं सकाळी किचन मध्ये मी बघितलं भाजी नव्हती. मग मी बाजारात भाजी आणायला गेले होते. हा. वा म्हणजे भाजी नाही फक्त तुमच्याच लक्षात आलं आणि गेला तुम्ही भाजी आणायला. थांब तू थांब जरा. आप्या बोलते ना त्यांच्या बरोबर. बापू ही म्हातारी अशी नाही ऐकणार. मला तर आल्यापासून हिच्यात काहीतरी गडबड वाटत होती. अरे देवा. म्हणजे आता तुम्ही माझ्या शंका घ्यायला लागले का काय? नाही. कारण सकाळपासून तुम्ही घरात नव्हता. दाजी ती म्हातारी अशी ऐकणार नाही. तुम्ही हिला घेऊन जावा आणि हिची चौकशी करा. मगच आपल्याला कळलं आपला अमोल कुठं आहे. मी कधीतरी असं करेल का सांग बरं. मी कधीच असं करणार ना मी. अहो आजी, पण छोटे सरकार असं न सांगता कुठे बी नाही जाणार. त्यामुळे जे काय असेल ना ते खरं सांगा. अहो तुमच्यामुळे आधीच लय ओरडलेत मला सगळे. हे बघा, ह्याच्या आधी कधी असं घडलं नाही ना. आता घडलं. आणि घरात कोण आहे? तुम्ही नवीन आहे का नाही? मग तुम्हाला सगळेजण विचारतायत आणि सकाळपासून तुम्ही घरी पण नाही. हे बघा आजी मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज तुम्हाला माहिती असेल तर सांगा अमोल कुठे गेलाय. अगं किती वेळा सांगू मी. सांगून कंटाळले मी अजिबात काय केलं नाही. खायला माग आहे ग मी. आणि हे असलं आगरीत करेल का कोणीतरी मी सांगू बरं. आजी बऱ्या बोलायला कबूल नाही तर पोलीस स्टेशनला जावं लागेल. अमोल तू कुठे होतास बाळा? अमोल बाळा तुला काय झालं नाही ना. बाबा मी नाश्ता आणायला गेलो होतो. मग मला काय होणार का? काय नाश्ता. तू दादा काय हो काय देवा तू. अर्जुन अरे हा मुलगा नाश्त्याची गाडी घेऊन आलाय. काय गरज होती हे सगळं करायची. अमोल बाळा रे तुला काय झालं असतं तर. अमोल अरे बाळा निदान मला तरी सांगून जायचं. इथून पुढे तू असं काय केलंस ना तर बाबा तुझ्याशी कधीच बोलणार नाही. पण बाबा मी ओके. अरे तू बाळा ओके असलास तरी सगळे घाबरले ना तू दिसला नाही म्हणून. छोटे सरकार, तुम्ही असलं काहीतरी करता आणि मला इकडे सगळ्यांचं बोलणं खावं लागतं. माहितीये का तुम्हाला. बर ठीक आहे. आता मी सगळ्यांना सॉरी बोलतो. सॉरी. अरे सॉरीचं काय नाही बाळा. पण काळजी वाटली ना तुझी. आणि अमोल बाळा तुला काय झालं असतं तर. बाबा थांब तू. मी एकदम ठीक आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. म्हणूनच मी आणि आजीने प्लॅन केला होता.
छोट मालक सकाळी माझ्याजवळ आलं आणि म्हणलो आजी मला ना ती चहा चपाती पोहे उपीट ते खायचं लई कंटाळा आलाय. मग मी त्याला म्हणलं की बाळा तुला काय पाहिजे ना ते सगळं आपण आणा है ना. हो बाबा, म्हणून तर मी नाश्ता आणला, कारण मला तुम्हाला सगळ्यांना खायला द्यायचं होतं ना. अमोल, अरे तू हे सगळं आमच्यासाठीच केलं बाळा, पण तू असं न सांगता निघून गेलास. जीव घाबरा होतो रे. मा, अगं तू कसलीच काळजी करू नकोस. हे पुयाजी ना खूप भारी आहे. म्हणजे दिप्या मामा, या पुयाजीने माझं लगेच ऐकलं आणि माझी मदत पण केली. थँक्यू पुयाजी. एवढं काय नाही बाळा, तू माझ्या नातागतच आहे. चला आता आपण नाश्ता करूयात. तुम्ही सगळे इथे बसा. बसा लोक, बसा बसा. काका चला आता आपण नाश्ता करूयात. चला लोक, चला 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 ना. अर्जुन, बघितलं का तू कसला विचार करतोय? अरे काय त्याच्या डोक्यात येईल? आप्या, अर्जुन, अरे याला मोठं करायचंय तुम्हाला. तोच विचार करतोय बापू. वर्ग बापावर गेले, महाकारामती आहे. चल. अमोल, तुझ्या मोमाला बाहेरचं खायची सवय लावू नको बाबा, नाहीतर माझा पगार खाण्यावारी जायचा. असं का? अहो, आज जे छोटे सरकारांनी केलं ना ते तुम्हाला अजूनपर्यंत जमलं नाही. त्यांच्यामुळे का असे ना आज मला निदान बाहेरचं खायला तरी मिळालं. हो ना, अगे चिडू नको, गंमत करतोय ते तुझी. आणि बघ, जीवनात काय आणि जेवणात काय, बदल हवाच. बापू, हे तुमच्या अनुभवाचे बोल झाले. जरा एक्सप्लेन करून सांग की म्हणजे सगळ्यांनाच कळलं. अरे तसं नाही अर्जुन, कामातनं आपण फिरायला कशासाठी जातो? बदल पाहिजे म्हणून. हा, त्याच्यामुळे नवी ऊर्जा मिळते ना कामाला. खरंय खरं कळलं. दीपू, पुयाजींच्या नाश्त्याचं बघ, आणि नुसतं नाश्त्याचं नाही, मगाशी जसं वागलास ना त्यांची माफी पण माग. हा, बरोबर आहे बापू तुमचं. अहो, माफी मागा त्यांची. बघायचं नाही काय नाही, उगाच एखाद्याला काही बोलायचं का? अगं पण माफी कशाला? अहो, तुम्ही त्यांच्यापेक्षा लहान आहे ना, आणि आता तुम्हाला कळलं ना या सगळ्यामध्ये त्यांची काही चुकी नाही आहे म्हणून. आणि तसं पण छोटे सरकार लई खुश आहेत फुयाजीं बरोबर. हो ना छोटे सरकार? यस मामा. अगं पण माफी. दिप्या, अरे ठीक आहे, मागून टाक ना माफी. आणि असंही त्या मोठ्या आहेत ना वयानी, आणि तू बोलताना चुकलायस. पुयाजी, अमोल कुठं दिसला नाही, त्यामुळे मी जरा घाबरलो होतो. आणि तुम्हाला जे काय बोललो ना त्यासाठी सॉरी, माफ करा मला. राहू दे दादा, आता राहू दे, जाऊ दे. नाही नाही पुयाजी, तसं नाही. चुकी झाली तर माफी मागितली पाहिजे. नाही राहू द्या. काय नाही, हे बघा, माझं लेकरू बी माझ्या नजराआड झाला असतो तर माझा बी जीव कावरा बावरा झाला असता का नाही. हा, आणि माझं पोर बी माझ्यासाठी सगळं आहे बघा. आणि हा पुयाजी, तुम्ही आपलं समजून अमोलनं जे सांगितलं त्याची इच्छा पूर्ण केली, त्याबद्दल मी पण तुमचा आभार आहे बरं का. आणि पुयाजी, आम्ही पण सगळ्यांनी तुमच्यावर लगेच शंका घेतली. मग सगळ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. जाऊ द्या, सोडून द्या. नाही हो साहेब, राहू द्या. कसं आहे ना, आता मी कालच तुमच्या घरात आली, त्याच्यामुळं जरा शंका येणं साहजिकच आहे ना. राहू द्या. पण साहेब, मी ना लई लई जीव तुडून काम करील बघा, खरंच खरंच. पुयाजी, तू आता मात ऐकते, आम्ही आहोत ना. बघा, चिमुकला बोलला आणि तुम्हाला किती आधार आला बरं. पुयाजी, आता अमोल तर तुमच्यावर विश्वास आहे म्हणलं, माझा पण आहेच की, आणि बाकी सगळ्यांचा पण. काय म्हणता सगळे? हसा हसा, हसून घ्या, कारण लवकरच तुमचं 12 वाजवणार आहे मी. आज माफी मागायला लावली, उद्या नाही नाक रगडायला लावलं ना तर नावाची म्हणीच नाही मी. अमोल थांब. तुला कितीदा सांगितलं असं वागायचं नाही? आज तू मला न सांगता का गेलास? मा, मी फक्त सर्वांना सरप्राईज दिली. अमोल बास हा, खरंच बास आता. मी तुला कधी काही बोलत नाही, याचा अर्थ असं नाही की तू माझं काहीच ऐकायचं नाही. तू सगळ्यांसाठी हे आणलं ते खूप चांगलं केलंयस,
पण मला न सांगता इथून पुढे कुठे गेलास ना तर याद राखा अमोल. काय? का न सांगता गेलास आज? काय 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 झालं? कसं समजवायचं याला? काय झालं अप्पे? हे बघ अर्जुन, मला त्याच्यावर चिडायचं नाही. तो नाराज झालेला मलाही आवडत नाही. पण अरे तू लहान आहे, असं वागून कसं होईल? अमोल बाळा, माझं बरोबर आहे का नाही? हे बघ, तू असा अचानक गायब झालास, आम्हाला सगळ्यांना किती टेन्शन आलं होतं माहितीये तुला? आम्ही तुला सगळीकडे शोधलं, तुझ्या मित्रांना फोन केले, त्यांच्या आईबाबांना फोन केले, तू कुठंच नाही सापडला. मग सगळ्यांना काळजी वाटणार ना तुझी बाळा? हा, इकडे बघ, मला एक सांग, आपली मा बेस्ट आहे का नाही? हो बाबा. हा, मग ती तुला काय चुकीचं सांगेल का? नाही बाबा, मा नेहमी बरोबर असते. मग आता इथून पुढं कुठं बाहेर जायचं असेल तर मला सांगूनच जायचं, काय? यस बाबा. मा, मी तुला न सांगता कुठेही जाणार नाही. सॉरी मा. ठीक, सगळ्यांसाठी एवढं खायला आणलंस, तू खाल्लंस का पोटभर? हो मा, आता मी दीप्या मामा बरोबर खेळतो. खेळा पळा. बाय बाबा. बाय. आपे काय झालं एवढं? मी तुला पहिल्यांदा बघितलं अमोलवर एवढं चिडता. चिडले नाही अर्जुन, मला काळजी वाटते त्याची. मला आज खरंच खूप भीती वाटली होती माहितीये. आपे, तू आता एकटे नाहीस, मी आहे तुझ्या बरोबर. अमोलला काय नाही होऊन देणार मी. बरं बापू, मी आवरतो, मला ऑफिसला जायचंय. बरं. मामा, अरे नाश्ता कसा वाटला ते तर सांग. अरे एक नंबर होता नाश्ता. हे बघ सगळे. एकदम भारी. अरे हो हो, नाश्ता झाला नाही की लगेच गप्पांना सुरुवात झाली का? मॅडम, हा तुमचा मुलगा आहे का? हो. काय केलं का त्याने? नाही नाही, लय भारी लेकरू आहे हो. का हो, काय झालं? अहो, लहान आहे पण भली मोठी समज आहे हो त्याला. गाडीवर आला आणि म्हटला घरी चला, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. हो, आणि मा, हा दादा येतच नव्हता. अहो मॅडम, दिवसाला 100 तराचे लोक भेटतात आम्हाला, आणि कोणाकोणावर विश्वास ठेवणार सांगा बरं. पण हे पोरग लय गोड बोललं बघा माझ्या बरं. तेव्हा असं बोलल्यावर नाहीतरी कसं बोलणार सांगा तुम्ही. काय म्हणाला तो तुम्हाला? मला म्हटला माझी मा आणि मामी रोज लय काम करतात, तुम्ही घरी आलात तर आज त्यांना आराम मिळेल. हे लेकरू असं बोलल्यावर मी पैशासाठी थांबन का? तुम्ही तरी सांगा मला. साहेब, घरातलं बाई माणूस किती काम करतं, त्यांना पण एखाद्या दिवशी आराम पाहिजे की हो. तुमच्या या लहान लेकरानं आज मला शिकवलं बघा हे. आज घरी जाताना मी पण माझ्या बायकोसाठी काहीतरी घेऊन जातो बघा. जा जा दादा, नक्की घेऊन जा काहीतरी. आणि हो, हे घ्या, असू दे. आणि दादा, तुम्ही त्याला एवढं सुखरूप घरी आणलं त्यासाठी खरंच खूप आभार आहे तुमचे. धन्यवाद मॅडम, येतो मी. हा. थँक्यू. छोट मालक, कसा वाटला आपला पिल्यान? एक नंबर पुयाजी. आता आजपासून तुम्ही माझे फ्रेंड. सिम्बा कनेक्शन. कोणी सर, आत येऊ का? येस प्लीज. सर, मी तुमचीच वाट बघत होते. काय काय झालं? परवा दिवशी भेकराईच्या बंदोबस्तसाठी जी लोक गेली होती ना, त्यांच्या या डिटेल्स पाहिल्या. अरे हा, ते राहिलं नाही का? कामाच्या गडबडीत राहून गेलं. तू एक काम कर, ती फाईल चिंचुकीकडे दे. हे सगळं उरकलं की मी बघून घेतो. ठीक आहे. सर, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हा, बोल ना. म्हणजे कामाच्या ठिकाणी इतर गोष्टी बोललेल्या तुम्हाला आवडत नाहीत ना? तर आर्या, मला आता असं वाटतं की तू जर ही गोष्ट बोलली नाहीस ना, तर तुझं दिवसभर कामात लक्ष लागणार नाही. त्यामुळे बोल. हो सर, माझं कामात लक्ष लागेल नाही लागेल, पण माझ्या अशा वागण्यामुळे तुमचं कामात लक्ष लागत नसेल ना? तू घरच्या गोष्टींबद्दल बोलतेस का रे? हो अर्जुन. अरे, माझ्या डोक्यातून त्या गोष्टी जातच नाहीयेत. मला माझंच चुकीचं वाटतंय. अरे नको जास्त विचार करू. म्हणजे मी त्या गोष्टी सोडून दिल्यात, त्यामुळे तू पण नको जास्त विचार करू. असं कसं अर्जुन?
मी तुझ्याबरोबर आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्न रंगवते आणि अशा चुकीच्या पद्धतीने मी तुला मिळवण्याचा प्रयत्न केला. आय एम सो सॉरी. आर्या, हे बघ, मी कसलाच राग मनामध्ये घातलेला नाही, त्यामुळे तू जास्त विचार नको करू. थँक्स अर्जुन. तू वेळोवेळी मला खूप समजून घेतलंस. हा काम आहे पेंडिंग, मी करून घेतो. अर्जुन, मला आणखीन एक गोष्ट बोलायची होती. हा बोल ना. अर्जुन, अरे आपला साखरपुडा झाल्यापासून बऱ्याच गोष्टी होऊन गेल्यात, त्यामुळे पुढच्या गोष्टी बोलताच आल्या नाही. तर म्हणजे आपल्या साखरपुड्याला आता बरेच दिवस झाले ना अर्जुन, तर मग आपण आपल्या लग्नाबाबतीत विचार करू शकतो ना? हो ना?